पंकजा मुंडेंच्या शब्दात दम आहे, आम्ही त्यांच्या सोबत काम करायला तयार आहोत, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय. त्यांनी ओबीसी चळवळ सुरू केली तर आम्ही एकत्र काम करू, असंही काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरून नाना पटोलेंनी सरकारवरती टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे सरकारनं राज्याचे पैसे निवडणुकीत आपल्या स्वार्थासाठी वापरले, अशी टीका पटोलेंनी केली. अहिल्यानगरच्या पुणतांबामध्ये चंद्रकांत बाराहाते यांनी लिहिलेलं अमृत मंथन या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि पद्मश्री पोपटराव पवार यांची उपस्थिती पाहायला मिळाली. पुण्यातील इंदापुरात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 13 ते 17 फेब्रुवारीपर्यंत शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कृषी महोत्सवाचं उद्घाटन कर्जत जामखेडचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबियांना 32 लाखांची मदत केली. यावेळी मोरे कुटुंबियांनी असलेलं सर्व कर्ज फेडलं. कर्ज झाल्यानं शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर आता शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलंय. ड्रग्ज प्रकरणी सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. या जिल्ह्यातील 134 बंद कारखान्यांची तपासणी 8 दिवसात पूर्ण करण्याचा निर्देश देण्यात आलाय. त्याचबरोबर जिल्ह्यात नशाविरोधी प्रबोधनाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बहुचर्चित छावा चित्रपटात शिर्के घराण्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी मांडण्यात आल्याचा आरोप करत सुहास राजे शिर्के यांनी आक्षेप घेतलाय. तसंच जर छावा चित्रपटात राजघराण्यांबाबत आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आला तर चित्रपट बंद पाडू असा इशाराही राजे शिर्के यांनी दिला. जालन्यात महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. घनसावंगीत वाळू माफियांनी अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला. या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं निषेध नोंदवलाय. दरम्यान महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना शस्त्रधारी संरक्षण द्या, तरच अवैध खनिज उपसा आणि वाहतुकीविरोधात कारवाई करू असा इशारा महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं दिलाय. दौंडच्या यवतमध्ये घरफोडी करून दहशत माजवणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील चोरट्यांकडून तब्बल 12,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खासगी जहाजावर काम करणारा धुळ्यातील तरुण बेपत्ता झालाय. यश देवरे असं या तरुणाचं नाव आहे. ओमान जवळील समुद्रात पडून तरुण बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कंपनीनं दिली आहे. मात्र याबाबत विचारणा केल्यावर कंपनीनं उडवाउडवीची उत्तरं दिल्याची तक्रार यशच्या कुटुंबियांनी केली आहे. स्वस्तात सोनं देण्याचा आमिष दाखवून रायगडमधील व्यापाऱ्याकडून 1.5 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे. या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये चक्क पोलिसांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 4 बेड्या ठोकल्या. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात बनावट नियुक्तीपत्र बनवणाऱ्या टोळीला अटक झाली आहे. या टोळीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या सह्यांचे बनावट नियुक्तीपत्र छापून 2 जणांकडून 2.25 लाख रुपये उकळले. या प्रकरणी 2घांना अटक झाली आहे, तर 3रा आरोपी फरार आहे. हैदराबादच्या पंजागुट्टामधील 86 वर्षीय देशातील प्रसिद्ध उद्योगपती यांची हत्या करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून नातवानं आपल्या उद्योगपती आजोबाची हत्या केली आहे. यावेळी नातवानं त्याच्या आजोबावर चाकूनं तब्बल 73 वेळा वार केल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय. जालन्यातील तळणी गावातील भारतीय सैन्य दलातून दिगंबर सरकटे हे सेवानिवृत्त होऊन गावी परतले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांची गावातून घोड्यावरून जंगी मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं. ते भारतीय सैन्य दलातील आयबी विभागात कार्यरत होते. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी अभिनेत्री आरुषी निशंकची तब्बल 4 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सिनेमातून झालेल्या नफ्यात हिस्सेदारी देण्याचं तिला आश्वासन देऊनही तिची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी निर्माती मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीतील मुस्तफाबाद शहराचं नाव बदलण्याची शक्यता आहे। याबाबत मुस्तफाबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार मोहनसिंग बिष्ट यांनी विजयानंतर दावा केलाय। निवडणुकीपूर्वी मुस्तफाबादचं नाव शिवपुरी किंवा शिवविहार करेन असं मोहनसिंग बिष्ट यांनी म्हटलं होतं। त्यामुळे लवकरच नामांतराचं काम करणार आहेत। मुंबईतल्या दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात राज्य शिक्षक परिषदेचं वार्षिक अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनात 900हून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला। अधिवेशनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 30 शिक्षकांना विशेष पुरस्कारांना सन्मानित केलं गेलं। तसंच यावेळी शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत 12 ठराव मंजूर करण्यात आले। चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिकेचं आयोजन केलं गेलं। या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयी झाला, तर रचिन रवींद्रला गंभीर दुखापत झाल्यानं त्याच्या कपाळाला टाकी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रचिन खेळू शकणार नाही। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराजमधील महाकुंभाला भेट देत त्रिवेणी संगमावर स्नान केलं। तसंच त्यांनी अक्षयवट आणि हनुमान मंदिरात पूजाही केली। यावेळी मुर्मू यांनी डिजिटल कुंभ अनुभव केंद्रालाही भेट दिली। मुंबईत 2 महिन्यात बाईक टॅक्सी सुरू होणार आहे। या बाईक टॅक्सीला परिवहन विभागाकडून परवानगी मिळाली आहे। त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे। सोलापूरच्या बार्शी आगाराचा नव्या बससाठीचा वनवास संपलाय। बार्शी आगारात नवीन लेलँड कंपनीच्या BS6 मानांकनाच्या एकूण 10 बसेस दाखल झाल्या। त्यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर बार्शी तालुक्यातील नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेतून 2016 ते 2022 या 6 वर्षांच्या कालावधीत सोलापुरातील 44,000 घरकुलं मंजूर झाली होती। त्यापैकी 39,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालंय, तर या चालू वर्षात एकूण 62,000 नवीन घरकुलं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। गडचिरोलीत 83,000ची लाच घेताना वनविभाग आलापल्ली इथं वनपालाला अटक करण्यात आली। रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी त्यानं ही लाच स्वीकारली होती। या प्रकरणी अन्य एका वन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अकोल्यातील बाळापुरात आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांचं प्रमाण वाढल्यानं पोलिसांनी या बुलेट गाड्यांवर कारवाई केली। पोलिसांनी शहरात मोहीम राबवून आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर कारवाई केली। या गाडीच्या आवाजानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। सांगलीच्या मिरजेत टी-शर्ट विक्री करणाऱ्या कापड दुकानावर पोलिसांनी छापा टाकला। या प्रकरणी कापड दुकान चालकावर कॉपीराईट कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। छाप्यात पोलिसांनी 2 लाखांचे टी-शर्ट जप्त केले। पंढरपूरच्या लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदी ठराव मंजूर करण्यात आला। दारू विक्रीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे करण्यात आल्या होत्या। त्यानंतर दारूबंदी करण्याबाबत विशेष ग्रामसभेचं आयोजन करून हा ठराव मंजूर केला गेला। मुंबईत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागलाय। दिवसाच्या तसंच रात्रीच्या तापमानातही तुलनेनं वाढ होतीये। तर गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगराचं तापमान 34 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं मुंबईकरांना घाम फुटलाय। बदलापूरच्या शिरगावमध्ये राऊत चौकात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। पोकलेनच्या मदतीनं रोड फोडला जातोय, मात्र सुरक्षेसाठी कोणतेही उपाय नसल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इजा होण्याची भीती आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। सिटीलिंक बस रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्यानं जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी बस चालकावर मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शनची रक्कम 6 महिन्यात खात्यात जमा होत नाहीये। त्यामुळे शिक्षकांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। पेन्शनची रक्कम तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। बीडमधील परळीत थर्मल पॉवर स्टेशन बाहेर सुरू असलेले दाऊदपूर ग्रामस्थांचं उपोषण मागे घेण्यात आलंय। राख उचलण्याचा 100% कोटा प्रदूषण बाधित राऊतपूर गावाला दिला जावा या मागणीसाठी दाऊदपूर राख नियंत्रण कृती समितीनं उपोषण केलं होतं।
उरण पनवेल मार्गावर अज्ञात वाहनानं बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत बाईकवरील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय.